राज्यमंत्र्यांच्या नावांचा ट्रक आणि त्यातून होत असलेली अवैध दारू विक्री. पुसद पोलिसांनी गुरुवारी केलेल्या धडक कारवाईत हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा अटक जिंतूरच्या भाजप आमदार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाने नोंदवलेला असून त्यावर त्यांचे नाव ठळकपणे लिहिलेले आहे. पाहूया नेमका हा प्रकार काय आहे. जिंतूर जिल्हा परभणी येथील भाजप आमदार व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे नाव असलेल्या ट्रकमधनं दारूची अवैध विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती पुसद पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई करत ट्रक जप्त केलाय. MH12YB 0048 क्रमांकाचा हा ट्रक पुण्यातील हडपसरमधनं 40 लाख रुपये किमतीची ग्रीन लेबल ही दारू नागपूरकडे नेत होता. दारू ही NDG लिक्विड्स प्रायव्हेट लिमिटेड येथे पोहोचवायची होती. मात्र चालकाने ट्रक नागपूरऐवजी पुसद शहरात आणून माहूर रोडवर एका मोकळ्या जागी उभा केला आणि अवैध विक्री सुरू केली. या ठिकाणी 3 दुचाकींवरनं आलेल्या 6 तरुणांनी दारूच्या पेट्या खरेदी केल्या. यावेळी पुसद पोलिसांनी छापा टाकून मनीष सुरळे, राजेश्वर पवार, सचिन चव्हाण, गोकुळ चव्हाण, विक्रम जाधव आणि प्रवीण जोहरे यांच्यासह एकूण 7 जणांना ताब्यात घेतले. या ट्रकवर राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर असं ठळक अक्षरात लिहिलेलं होतं. ट्रक मालक कोहकाडे हे राज्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचं चालकाने चौकशीत सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 40 लाखांची दारू, ट्रक, 3 दुचाकी आणि मोबाईलसह 64,72,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. पुसद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. काल सकाळी पुसद पोलीस स्टेशन आपला टीमला एक माहिती मिळाली की एक ट्रक मधून दारू विकतात म्हणून इलिगली. त्याच्या रिलेटेड पोलीस पुसद SDPO ऑफिसतून रेड छापा झालेला आहे. त्याच्या दरम्यान आपण टोटल 7 लोकांना आरोपी केलेला आहे आणि ते जो ड्रायव्हर आहे मनीष सुरडे म्हणून, तो ऍक्च्युअली तो गाडीमध्ये जेवढा पण माल आहे ते लीगल माल पुणेतून नागपूरला जायचा आहे, पण तो ड्रायव्हरने नागपूरला नाही घेऊन जाता हुए ते डायव्हर्ट करून पुसदला येऊन पुसदला इलिगली विकत होता. त्याच्या रिलेटेड आपण कारवाई केलेली आहे. पण तेव्हा आपण डिटेलमध्ये घेतल्यानंतर जो ट्रकचा मालक आहे मयूर कोहेकोडे म्हणून आहे, ते त्यांच्या पुणेचे राहणार आहे. त्यांच्या विश्वास एंटरप्राइजेस म्हणून ट्रान्सपोर्टेशन कंपनी आहे, त्यांच्याकडे भरपूर ट्रक्स आहे. त्यांच्यासोबत आपल्या टीमने संपर्क केले ते म्हणाले की ते मालच्या रिलेटेड मला काही संबंध नाही, ट्रकमध्ये फॅक्टरीकडून जो माल आहे इकडे नागपूरला गेला पाहिजे, पण ड्रायव्हरने चुकून म्हणजे ड्रायव्हरने जाणबुजून अशा केलेल्या म्हणून त्यांना सांगितलेलं आहे. जो ट्रक आहे जो ट्रकचा मालक आहे मयूर कोहेकोडे, ते राज्यमंत्री मॅडम मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या नातेवाईक आहे. पण याच्यामध्ये ते दारूचा आणि त्यांच्या काही संबंधी नाहीये, मॅडमचा काही संबंध नाही, त्यांचा पण काही संबंध नाही. ते माल वेगळ्या लोकांचे आहे, त्यांच्या फक्त ट्रान्सपोर्टरच्या कंपनी आहे. राज्यमंत्र्यांच्या नावाने नोंदवलेला ट्रक आणि त्यातून होत असलेली अवैध दारू विक्री यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून अजून कोणते धक्कादायक खुलासे होतात हे आपण बघूया.